नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर 25 जुलै 2026 शनिवारपासून सुरू होतोय अतिशय पवित्र मानला जाणारा असा चातुर्मास. चातुर्मासाचे वैशिष्ट्य काय आहे तर भगवंतांची सेवा करण्याचा, भगवंताची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा, भगवंताचे व्रताचरण करण्याचा अतिशय प्रभावी पुण्यकाळ म्हणजे चातुर्मास. असं म्हणतात या 4 महिन्यामध्ये काळामध्ये केलेली सेवा ही कधीही निष्फळ ठरत नाही. आणि हिंदू धर्म संस्कृतीमध्ये चातुर्मास लागला की प्रत्येकजण काही ना काही नेम करत असतात, म्हणजे काहीतरी व्रत करत असतात. तर या चातुर्मासामध्ये अशी कोणती प्रभावी सेवा आहे जी अगदी कमी वेळेमध्ये आपल्याकडनं होईल, असेच 21 प्रभावी व्रत की हे चातुर्मासामधले पुण्य आपल्या पदरी कसं पाडून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला अगदी छोटे छोटे व्रत हे सांगणार आहे. तर ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर आता बघा, छोटे छोटे व्रत तुम्हाला या चातुर्मासामध्ये आचरण करायचे आहेत आणि आपल्याला कसं पुण्य प्राप्त करून घ्यायचं आहे. सुरुवातीला सांगते की खूप मोठी उद्दिष्ट किंवा खूप अशी व्रत, खूप नियम आपण करून ठेवायचे नाहीत. आपल्या वेळेनुसार व्रत निवडा. बघा, सुरुवातीला कोणतेही व्रत करत असतो आपण आणि मग पुढे पुढे हळूहळू नियम, म्हणजे जे नियमानुसार व्रत केलेले आहेत त्यांच्या पूर्ततेसाठी आपल्याला काय करायला लागते, वेळ द्यायला लागतो आणि सातत्य देखील ठेवायला लागतं. आणि ते हळूहळू आपल्याकडून कमी होतं आणि मग आपण ते सोडून देतो आणि मग आपल्याला एक प्रकारचं अपयश आपल्याला येत असतं आणि त्याच्यातून आपलं म्हणजे अंतःकरणामध्ये एक प्रकारची नाराजी किंवा दुःख आपल्याला होत असतं की अरे, आपण संकल्प केला पण आपण पूर्ण नाही करू शकलो. म्हणून काय करायचं की संकल्प करताना अगदी छोटासा संकल्प करायचा, ज्याला की आपल्याला 2 किंवा 3 मिनटं दिवसभरातील देता आले पाहिजे. आपल्याला जितकं तुम्ही छोटा संकल्प कराल तितका तो तुम्ही सातत्याने पूर्ण कराल. वेळ कमी लागतो आणि मग नित्यनियमाने आपण तो पूर्ण करू शकतो. आणि म्हणून छोट्या छोट्या संकल्पपूर्तीचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. तर या चातुर्मासामध्ये बघा, या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला छोटे छोटे 3 मुद्दे आपल्या आचरणामध्ये आणायचे आहेत. तर ते कोणते आहेत आपण प्रथम जाणून घेऊया. तर आता भगवद्गीतेमध्ये बघा, भगवान श्रीकृष्णाने 3 प्रकारचं तप केलेलं म्हणजे सांगितलं जातं की एक तप आहे शारीरिक तप, दुसरे मानसिक तप आणि तिसरे वाचिक तप. आपल्याला अशाच पद्धतीचे 3 तप या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये करायचे आहेत. तर आता एक छोटासा शारीरिक नियम करायचा आहे. म्हणजे जसं की बघा, आता रोज आपल्या भगवंताच्या मंदिरामध्ये जाणं किंवा रोज एक छोटासा दिवा आपल्या देवघरामध्ये का होईना पण आपल्या भगवंताच्या नावाने लावणे, रोज एखादी पायी तीर्थयात्रा असेल छोटीशी ती करणं किंवा एखाद्या व्यक्तीला जेवू घालणं, तुळशीला पाणी घालणं, तुळशीला नमस्कार करणं, अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तसेच रोज मुंगीला साखर देणे, तसेच तुम्ही व्यायाम चांगल्या पद्धतीने करू शकता. तर असे किती छोटे छोटे उपाय आहेत, यातला कोणताही एक नियम आपण करू शकतो, जेणेकरून बघा आपल्याकडनं ही शारीरिक तप या चातुर्मासाच्या कालावधीमध्येच होऊ शकतं. किंवा याच्यापेक्षासुद्धा मी तुम्हाला सांगते, आणखीन कुठलेही तुम्ही वेगळे छोटेसे म्हणजे तप देखील करू शकता की रोज पक्ष्यांना पाणी ठेवणं आहे किंवा इतर छोटे छोटे अगदी ज्यांच्यासाठी खूप आपल्याला असा खूप वेळ घालवायला नाही आहे, कमी वेळामध्ये एखादी गोष्ट होते नाही का, म्हणजे जेणेकरून ते आपले व्रत खंडित देखील होणार नाही. अशा पद्धतीचा छोटा नियम आपल्याला करायचा आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे बघा, मानसिक किंवा वाचिक तप करायचं आहे. आता या वाचिक तपामध्ये काय करायचं, वाचिक तप म्हणजे काय की वाचन केलं जातं किंवा एखाद्या अभ्यासानं केलं जातं. रोज बोलताना छान वाक्य आपण बोलायचे आहेत. आपल्या मुखातून कोणाला त्रास होईल, दुःख होईल, क्लेश होईल असं वाक्य चातुर्मासाच्या काळामध्ये आपण काढायची अजिबात नाही. म्हणजे दुसऱ्यांना आनंद होईल असं काहीतरी आपण करायचं आहे. आता हे सगळं करता करता आपल्याला म्हणजे छोटंसं आपण काय करायचं आहे, एक छोटंसं व्रत याच्यातलं घ्यायचं आहे. तर याच्यातलं छोटंसं व्रत आपण काय घेणार की आपल्याला काय शक्य आहे 4 महिने करणं. तर मग याच्यामध्ये तुम्ही हरिपाठचं म्हणजे 4 महिने वाचन करू शकता. ज्ञानेश्वरीच्या छोट्या एक ठराविक ओव्या आपण म्हणून 1 ते 10 ओव्या रोज वाचायच्या आहे. तर हा देखील आपण संकल्प करू शकतो. किंवा गणपती अथवा शीर्ष आहे, श्रीसूक्तम आहे, पुरुषसूक्तम आहे, विष्णू सहस्रनाम आहे, शिवलीलामृतचा अध्याय तुम्ही पठण करू शकता. एखादा भगवद्गीतेचा एखादा अध्याय आपण रोज वाचू शकतो. तर याच्यासाठी फक्त आपल्याला किती मिनटं लागतील तर 2 ते 3 मिनटं आपल्याला लागत असतात. म्हणजे असा छोटासा संकल्प आपण जर केला किंवा भगवंताच्या नामाची एखादी माळ जप तुम्ही देखील करू शकता.
असं जरी आपण छोटासा संकल्प केला तर आपण सहजपणे तो पूर्ण करू शकतो. दिवसातले 4-5 मिनटं आपण भगवंतासाठी चातुर्मासाच्या कालावधीमध्ये किंवा आपल्याला व्रत पूर्ण करायचं म्हणून जर द्यायचं ठरलं तर आपण नक्कीच देऊ शकतो आणि अशा प्रकारचे हे वाचिक तप आपल्याकडून पूर्ण होऊ शकते. त्यामुळे आपल्या भगवंताची सुद्धा आपल्यावर कृपा होत असते. मग आता तिसरा मुद्दा येतो महत्त्वाचा, तो म्हणजे मानसिक तपाचा. आता मानसिक तपामध्ये काय करायचं आहे, आपल्याला मन अंतःकरण शुद्ध ठेवायचं आहे, अगदी प्रसन्न शांत ठेवायचं आहे, जमेल तेवढं मौन पाळायचं आहे, विनम्र राहायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे मानसिक तप करायचं आहे. पण समजा आता आपलं ठरलं की या चातुर्मासाच्या काळामध्ये कोणावर तरी चिडचिड करायची नाही, कोणाला रागवायचे नाही, कोणाला दुखवायचे नाही, पण तरीसुद्धा कधी कधी आपल्याकडनं जर मध्येच संताप आला आपल्याला तर आपण सहज बोलून देतो, जे मनात येईल ते आपण एखाद्याला बोलून देतो, आपण विचार करत नाही. तर त्यासाठीच आपल्याला बघा या 4 महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये मौन आपण असं ठेवायचं आहे. आता आपल्याला काय होतं, लगेच राग येतो. कधी मुलाने एखादी काही गोष्ट आपल्याला स्वयंपाक झाल्यानंतर मागितली तरीसुद्धा बघा आपल्याला थोडासा म्हणजे असा राग येतो. तर त्यामुळे बघा या चातुर्मासामध्ये आपल्याकडे मानसिक तप होणार नाही. मग याच्यासाठी दुसरा साधा पर्याय काय आहे, तर मानसिक तप कसं करायचं, तर त्याच्यासाठी एखादी भगवंताच्या नावाची 108 जपमाळ असते, ती एक माळ जप करायची आहे. अगदी साधा सोपा हा पर्याय आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तर भगवंताची मानसपूजा देखील आपण करू शकतो, हे सुद्धा आपण करू शकतो. मग ते बघा तुम्ही दिवसभरामध्ये कधी देखील करू शकता, असं काही नाही की कधी करावं आणि कधी करू नये. तर जप हे सद्गुरूंचं करा किंवा तुमच्या इष्टदेवतेंचं करा, त्यांच्यासाठी तर तुम्हाला कुठे जायची गरज नाही आणि दिवसभरातील अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्ही आपल्या भगवंताची मानसपूजा देखील करू शकता. आता मानसपूजा म्हणजे काय, तर मनामध्ये चांगले विचार, दुसऱ्यांबद्दल चांगले विचार किंवा एखाद्या तीर्थक्षेत्राबद्दल स्वप्न पाहणे, देवाचे नामस्मरण. तर आपल्याला या 3 पद्धतीचे चातुर्मासातले सोप्या पद्धतीने व्रत करू शकता. आता तुम्ही म्हणाल की या 3ही पद्धतीचे व्रत करायचे आहे का, तर याचे उत्तर आहे नाही. तुम्ही कुठल्याही एका पद्धतीने शारीरिक तप करू शकता, मानसिक तप करू शकता किंवा वाचिक तप करू शकता. याच्यातलं कुठल्या एका पद्धतीने जरी तुम्ही चातुर्मासामध्ये व्रत घेतलं, पण एक अट आहे की तुम्ही हे व्रत एकादशीला म्हणजेच आषाढी एकादशी आहे त्या दिवसापासून चातुर्मास हा सुरू होत आहे, तर त्या दिवसापासूनच तुम्हाला सुरू करायचे आहे आणि कार्तिक एकादशीला संपवायचं आहे. म्हणजे 4 महिने सातत्याने तुम्हाला हे व्रत करायचं आहे. मग बघा तुम्हाला जो उद्दिष्टपूर्तीचा जो आनंद आहे किंवा आपण काहीतरी भगवंतासाठी करतो आहे आणि भगवंत आपल्याला याचा प्रसाद नक्कीच देईल, याची तुम्हाला अनुभूती पण येईल आणि एक वेगळा आनंद तुम्हाला या चातुर्मासामध्ये प्राप्त करता येईल. या व्यतिरिक्त अजून साधे सोपे छोटे 21 व्रत तुम्हाला करता येतील, तेही मी तुम्हाला थोडक्यात आता सांगणार आहे. तर बघा चातुर्मासामध्ये स्तोत्र पठण, लेखन, सेवा याच्याबरोबरच दानाचे विशेष असं महत्त्व आहे. तर या चातुर्मासामध्ये कोणकोणते छोटे छोटे व्रत आहेत तर जे आपण करू शकतो, अगदी तुमच्या वेळेनुसार करू शकता. तर आता सर्वात प्रथम पहिलं व्रत आहे ते म्हणजे देवासमोर एक धान्य, एक दक्षिणा ठेवावी, याला नित्यदान असे म्हणतात. किंवा दर द्वादशीला देवासमोर धान्य ठेवून सत्पात्रे किंवा मंदिरामध्ये दान द्यावे. उद्यापनाला एका ब्राह्मणाला किंवा एका व्यक्तीला जेवायला बोलवावे किंवा शिदा द्यावा. दुसरे व्रत आहे पृथ्वी पूजा व्रत. रोज देवघरामध्ये जमिनीला पाणी लावून पुसून स्वस्तिक लक्ष्मी पावलं काढून हळदी कुंकू फुले वस्त्र वाहून दूध साखर दाखवून ओटी भरावी. उद्यापनाला आईला साडी नेसवावी. पृथ्वी म्हणजे आई म्हणून आईला वस्त्र देऊन उद्यापन करावे. समुद्र वसने देवी पर्वस्थान मंडले हा जो श्लोक आहे पृथ्वी मातेचा, तो श्लोक म्हणत आपल्याला ही पूजा किंवा हे व्रत करायचं आहे. आता तिसरं व्रत आहे दाम्पत्य पूजा व्रत. याचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवरती आहे. असे दाम्पत्य पूजा व्रत कसं करावं, तुळशीमध्ये बाळकृष्ण जोडीने ठेवून याची पूजा करावी. हे पूजन दररोज करावे किंवा शक्य नसल्यास दर द्वादशीला श्रीकृष्ण तुळशीमध्ये ठेवून पूजा करून काहीतरी दान द्यावे. उद्यापनाला यथाशक्ती वस्त्रे देऊन तर मी होऊन म्हणजेच पती पत्नी किंवा एका दाम्पत्याला जेव घालावे. आणि आता पुढचं व्रत आहे देवासमोर एक हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढावे. ही सेवा दररोज करून उद्यापनाला हळदी कुंकू करणं, सुवासिनीला दान द्यावा. हे व्रत कसं करायचं याचा व्हिडिओ सविस्तर चॅनलवरती आहेच. पुढचं व्रत आहे पंचामृत व्रत. तर पंचामृत व्रत म्हणजे पंचामृताने भगवान श्रीकृष्णांना रोज पूजा अभिषेक करावा किंवा हे शक्य नसेल तर द्वादशीला पंचामृत घालून पूजा करून मध, तूप, दूध, दही, साखर दान करावे. आणि लोण्यामध्ये बघा श्रीकृष्ण ठेवून त्यांची पूजा करून देखील तुम्ही असं करू शकता. लोणी दान करावे. हे देखील अतिशय श्रेष्ठ असे चातुर्मासामध्ये केले जाणारे व्रत आहे. तर हे व्रत आपण बघा आपल्या आवडीसवडीने देखील करू शकतो, असं काही नाही. तर आणि आता पुढचं 7वं व्रत असं आहे ते म्हणजे दर द्वादशीला सुवासिनीला विडा, दक्षिणा, दूध, गाजर देऊन ओटी भरावी किंवा दर द्वादशीला सुवासिनीला बांगड्या भराव्या
किंवा तुम्ही द्वादशीला साडीसुद्धा देऊ शकता किंवा सूप किंवा वाण द्यावे. थोडक्यात चातुर्मासातील प्रत्येक द्वादशीला एखाद्या सुवासिनीची ओटी भरून किंवा तिला सौभाग्याचे अलंकार हे दान द्यावेत. तर पुढचं व्रत आहे दर एकादशीला देवाला 108 किंवा 1008 तुळशीपत्र अर्पण करणे. म्हणजे चातुर्मासामध्ये येणाऱ्या ज्या एकादशी आहे त्या संपूर्ण एकादशींना 108 किंवा 1008 तुळशीपत्र भगवान विष्णूंना किंवा त्यांच्या स्वरूपाला जसं श्रीकृष्ण बालाजी श्रीराम यांना अर्पण करायचं आहे. याचं उद्यापन शेवटी गरजूंना दान करावे, म्हणजेच अन्नदान वगैरे तुम्ही असं करू शकता. पुढचं 10वं व्रत आहे ते म्हणजे तुळशी अलंकारिक पूजा व्रत. हे व्रत दर द्वादशीला करायचं असतं. तुळशी मातेला सर्व अलंकार म्हणजे नथ, जोडवे, बांगड्या, मंगळसूत्र घालून ओटी भरावी, पूजा करून उद्यापनाला तेच दान द्यावे. आता तर द्वादशीला याच वस्तू तुम्ही तुळशी मातेच्या पूजेला ठेवू शकता आणि ज्यावेळेस शेवटची द्वादशी म्हणजे कार्तिकी द्वादशी येईल त्या दिवशी अशाच वस्तू विकत घेऊन ते एका सुवासिनीला तुळशी माता म्हणून दान द्यायचे आहेत. आणि आता पुढचं व्रत असं आहे ते म्हणजे पंचामृत चातुर्मास व्रत. म्हणजे दर महिन्याला चातुर्मासातील एक वस्तू सोडायची, नंतर ती दान द्यायची. चातुर्मासातील एक वस्तू सोडणे म्हणजेच पहिल्या महिन्यामध्ये आपल्याला समजा आपण दूध सोडले तर मग दही, त्यानंतरच्या महिन्यामध्ये साखर, नंतर तूप, नंतर केळी अशी एक वस्तू सोडायची. यापैकी कोणती एक वस्तू आपण प्रत्येक महिन्यामध्ये सोडू शकतो आणि नंतर उद्यापनाला या सर्व वस्तू आपल्याला दान करायच्या असतात. आता त्याच्या पुढचं व्रत रोज किंवा द्वादशीला गायीची पूजा. गाय उपलब्ध नसेल तर चांदीच्या गायीची पूजा करावी आणि गायीला घास म्हणजे चारा द्यावा. उद्यापनाला यथाशक्ती गोदान करावे. तर आता आपण एखाद्याला गायदान नाही करू शकत तर अशा वेळेस आपण काय करावं, तर उद्यापनाला यथाशक्ती तुम्हाला बघा काय करायचं आहे की एखाद्या पितळची किंवा एखाद्या गायीची मूर्ती जी आहे तर ती शक्य होईल ते तुम्ही नक्की दान करावी. तर 13वे व्रत आहे तर द्वादशीला देवासमोर शिदा काढून ठेवावा आणि संकल्प करून सत्पात्री दान द्यावे. त्यानंतरचे 14वे व्रत आहे नित्य देवदर्शन व्रत. कुठल्याही एका मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं आहे. प्रदक्षिणाचा नियम आपण यामध्ये करू शकतो. उद्यापन दान पेटीमध्ये दान करावे. आता त्याच्यानंतरचे व्रत लक्ष पुष्पाचरण व्रत. पारिजातक किंवा इतर सुवासिक लक्ष फुले 1,00,000 फुले आपले इष्ट भगवंताला अर्पण करू शकता. 4 महिन्यामध्ये 1,00,000 फुले हे आपल्याला 4 महिन्यामध्ये अर्पण करायचे असल्याने रोज तुम्ही तुमच्या इच्छेनुसार अर्पण करू शकता. फक्त 4 महिन्यामध्ये 1,00,000 फुले झाली पाहिजेत असं करायचं आहे. आणि आता पुढचं व्रत असं आहे दीपदान. आपल्याला या व्रतामध्ये दररोज 1 तुपाचा दिवा लावायचा आहे आणि हा दिवा आपल्याला आपल्या घरी घरातल्या देवघरात लावायचा आहे. दर द्वादशीला दिवा लावून दीपदान किंवा समयदान करणे किंवा मंदिरात तेल दान करणे. यामध्ये आपण दररोज 1 कणकेचा दिवा आपल्या देवघरामध्ये लावू शकतो आणि एकादशी आल्यानंतर जी द्वादशी येते त्यामध्ये आपण छोटासा एक दिवा एखाद्या व्यक्तीला दान करू शकतो. त्यानंतरचे व्रत आहे दररोज तुळशीला प्रदक्षिणा. यामध्ये 11, 21 किंवा 108 प्रदक्षिणा आपण घालू शकतो. चातुर्मासामध्ये तुळशी पूजेला, विष्णू पूजेला अतिशय महत्त्व आहे आणि त्यामुळे यातील एखादे व्रत आपण जर केलं तर काहीच हरकत नाही. अतिशय श्रेष्ठ आणि त्वरित फलदायी असे हे व्रत आहे. उद्यापनाला आपल्याला सुवासिनीला ओटी भरून सौभाग्य अलंकार द्यावेत. आता त्याच्यानंतर व्रत असं आहे ते म्हणजे तुळशीची पूजा. तर तबक दान व्रत म्हणजे तुळशी पूजेला ज्या वस्तू आपण नेतो त्या वस्तू दान कराव्यात. हे दान दर द्वादशीला किंवा संपूर्ण चातुर्मास आपण तुळशी मातेची पूजा करून कार्तिक 1 द्वादशीला आपण हे दान करू शकतो. यामध्ये निरंजन, कलश, करंडा, पूजेचं तामन किंवा इत्यादी वस्तू आपण काही दान करू शकतो. त्यानंतरचे व्रत असे आहे बघा सुवासिनीला साडी किंवा अलंकार आदी वस्तू इत्यादी दान करू शकता. आता सुवासिनीला ओटी साडी किंवा एखादा अलंकार आपण दान करू शकतो, पण हे कधी करायचं आहे तर हे द्वादशीला करायचं आहे. त्यानंतरचे व्रत म्हणजे गोपदम व्रत म्हणजे दररोज रांगोळीने नित्यनेमाने 3 किंवा 33 गोपदम काढून त्यांची पूजा करायची आहे. या संदर्भात मी कालच व्हिडिओ केलेला होता. तुम्ही अजून पाहिला नसेल व्हिडिओ तर चेक करा, आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही हे गोपदम व्रत कराल त्यावेळेस बघा कार्तिकी द्वादशीला या व्रताचे उद्यापन एका सुवासिनीची ओटी भरून आपल्याला करायचं असतं. या संदर्भात व्हिडिओ आहे, तुम्ही नक्की एकदा चेक करा. आणि आता बघा त्याच्यानंतरचं व्रत असं आहे पुढचं ते म्हणजे 5 जणीला रोज हळदी कुंकू लावणे. आणि ज्यावेळेस आपलं उद्यापन असणार आहे त्यावेळेस बघा 5 जणीला जेवायला सांगून ब्लाऊज पिसाने ओटी भरायची आहे. पुढचं व्रत आहे आकाश धरतीची पूजा करणे. उद्यापन आहे आई वडिलांना कपडे करणे. आणि त्याच्यानंतर तसेच तुम्ही सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करणे, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप करणे, 4 महिने नारायणाला फळ आणि फुले वाहणे, अतिथीला भोजन देणे, 4 महिने जमिनीवर झोपणे, 4 महिने पत्रावळीमध्ये जेवणे
आणि 4 महिने फलाहार घेणे किंवा एक टाईम जेवण करणे, जमिनीवर बसून जेवण, मांस आणि दारू न घेणे अशा रीतीने तुम्ही पालन करून तुम्ही चातुर्मास व्रत हे करू शकता. तर त्याचे उद्यापन हे तुम्ही शेवटी एखाद्या व्यक्तीला कपडे किंवा अन्नदान तुमच्या इच्छेनुसार काही दान जे काही आहे ते तुम्ही करू शकता. तर या चातुर्मासामध्ये 4 महिन्यामध्ये बघा, या कालावधीमध्ये तुम्हाला मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. तर अशा पद्धतीने या चातुर्मासामध्ये तुम्ही शारीरिक, मानसिक आणि वाचिक अशा तिन्ही पद्धतीने एक तप व्रत कुठलेही केलं तरी चालणार आहे. तर ते तुम्हाला समजलं असेल. तर आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर, आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. एक कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराज यांनी रुजू करते आणि इथं सांगते धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.